सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा महागाईचा मोठा फटका बसलाय। केंद्र सरकारनं घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांची वाढ केली आहे। त्याचबरोबर हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायात वापरल्या जाणाऱ्या 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरातही 115 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे गृहिणींसह व्यावसायिक क्षेत्रांवरही या दरवाढीचा परिणाम होणार आहे। सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा आणखी एक मोठा धक्का बसलाय। 7 मार्च 2026 पासून घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत प्रति सिलेंडर 60 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। गेल्या एप्रिल 2025 पासून घरगुती गॅसचे दर स्थिर होते, मात्र आता झालेल्या या वाढीमुळे घरगुती बजेटवर ताण येणार आहे। विविध शहरातील नवीन दर याप्रमाणे: दिल्ली 913 रुपये, मुंबई 912.50 रुपये, कोलकाता 939 रुपये, चेन्नई 928.50 रुपये। दरम्यान 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरातही 115 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। नव्या दरानुसार दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरचा दर 1883 रुपये, मुंबईत 1835 रुपये, कोलकात्यात 1990 रुपये, तर चेन्नईमध्ये 2043 रुपये 50 पैसे इतका झालाय। या दरवाढीचा परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य व्यवसायावरही होणार असून त्याचा अप्रत्यक्ष परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या दरवाढीमुळे गरीब आणि मध्यम वर्गावर जास्त परिणाम होणार आहेत। मर्यादित उत्पन्न असलेल्या कुटुंबांना खर्चाचं नियोजन करणं अधिक कठीण होईल। इराण-इस्रायल युद्धामुळे भारतातील ऊर्जा पुरवठा आणि इंधनाच्या पुरवठ्यावर देशात चर्चा सुरू असतानाच दरवाढीची घोषणा करण्यात आली आहे। देशात ऊर्जेची कमतरता नाही, ग्राहकांना पुरवठा सुरळीत सुरू राहील, असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आश्वासन दिले।